विधानसभा निवडणुकीत जशी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई झाली आणि या लढाईत धनशक्तीचा पराभव होऊन जनशक्ती विजयी झाली, अशीच लढाई संगमनेर नगर परिषद निवडणुकीत होत आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे विकास निधी आणून विकास करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा, असं आवाहन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी केलं. संगमनेर शहरातील शिवाजीनगर येथील जय हिंद सर्कलजवळ प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार रवींद्र बोराडे आणि इंदिरा नामन, प्रभाग 3चे उमेदवार मुकेश मुर्तडक आणि मंगल वरपे, तसेच प्रभाग 4चे उमेदवार प्रवीण दिड्डी आणि कविता फटांगरे, नवघर गल्ली येथे प्रभाग क्रमांक 8चे उमेदवार प्रकाश राठे आणि पायल ताजने, प्रभाग 12चे उमेदवार पूनम दायमा आणि उमेश ढोले, घासबाजार येथे प्रभाग क्रमांक 11चे महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार जावेद जहागीरदार आणि दीपाली कोळपकर, तर प्रभाग 14चे उमेदवार प्रवीण करपे आणि नीता मोहरीकर, भाजप कार्यालयाजवळ प्रभाग क्रमांक 7चे उमेदवार अमित उर्फ बंटी मंडलिक आणि पूनम अनाप, तसेच श्रमिक नगर येथे प्रभाग क्रमांक 1चे उमेदवार अभिजित पुंड आणि मनीषा निवासकर या सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत मतदारांना मार्गदर्शन करताना खताळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी नेते संतोष रोहम, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ, भाजपचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट श्रीराम गणपुरे, शिरीष मुळे, शिवसेना शहर प्रमुख दिनेश पटांगरे, उपशहर प्रमुख अजित जाधव, शशांक नामन, अक्षय वरपे, डॉ महेंद्र कोल्हे, भाऊ जाखडी, सिद्धराम देड्डी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. माझी बांधिलकी माझ्या जनतेशी आहे. माझ्या जनतेला कुणी त्रास देत असेल तर मी मागे हटणार नाही. एका शोरूमवाल्यानं गाडी घेतल्यावर त्या ग्राहकाला त्रास दिला. सदर शोरूममधून गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि चाकं बदली होत आहेत याची तक्रार माझ्याकडे आली, म्हणून मी त्या शोरूम कर्मचाऱ्याला बोललो. त्यामध्ये काय एवढं चुकीचं आहे? मी आणि माझे नगराध्यक्ष, नगरसेवक जनतेच्या हितासाठी कुठलाही नगरसेवक ठेकेदारी करणार नाही आणि कुणाकडून ठेकेदारी करवूनही घेणार नाही. जर ठेकेदारी करताना आढळला तर त्याचा जागेवर राजीनामा घेईल. राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेरच्या विकासाची गंगा पुढे चालू राहील, अशी ग्वाही देखील आमदार खताळ यांनी दिली. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. लक्ष्मीचं दर्शन झालं तर करून घ्यायचं, पण परत प्रभू श्रीरामाचा बाण आणि कमळ, कारण काही जण बोल एवढे इकडे येत आहे, दादागिरी करताय, मतदारांना दंबाजी करताय, धमक्या देताय, पण त्यांना माहित नाही 2 तारखेनंतर संगमनेरचा आमदार अमोल खताळच आहे. आमदार बदलणार नाहीये. त्यामुळे यांचे पाळमुळं जे आहेत ना, गेल्या काही वर्षापासूनचे कुडं हात गुंतलेले त्यांचे, हे सगळे मला माहिती. टप्प्यात आल्यावर कार्यक्रम चांगला करू. त्यामुळं जर इथल्या कुठल्या माझ्या लाडक्या बहिणीला असेल, आमच्या तरुणांना कोणी जर दादागिरी दंबाजी करून मतदानासाठी धमकावत असेल तर गाठ आमच्याशी आहे. आरक्षण पडलंय, मग रस्ते नाही करतायत, गटारी नाही करतायत, आता कशा करता यायला लागल्या? आमदार बदलल्यावर सगळं व्हायला लागलं. त्यामुळं तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, आतापर्यंत ज्या वेळेस या प्रभागांनी शिवसेनेचे उमेदवार निवडून दिले त्यावेळेस काँग्रेसचे आमदार होते, पण आज आमदार तुमचा शिवसेनेचा आहे, तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये गडबड झाली नाही पाहिजे. आज ताई MPSC पास झाल्या आहेत, तरी त्यांनी राजकारण द्यायचा निर्णय घेतला का? तुमची सेवा करण्यासाठी, तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी. आज सागर सुद्धा आपला एक सामान्य गवंड्याचा मुलगा आज उमेदवार आहे. कधी पाहिले का यापूर्वीचे उमेदवार तुम्ही असे? आपला रिक्षा चालक एक उमेदवार आहे, आपल्या गृहिणी उमेदवार आहे. आपल्याकडं जे उमेदवार दिले सर्व सामान्य उमेदवार आहेत. आणि हे उमेदवार काही जणांनी आता त्याच्यासाठी विनायक असेल यांनी मोठं मन केलं. बऱ्याच जणांनी, प्रत्येकाला इच्छा होती नगरसेवक व्हायचं. प्रशांत असेल, आवी असेल, हे सगळे आज ज्यावेळेस बघतोय तर खरंच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कृष्ण असे यांचं अभिनंदन केलं पाहिजे का आपला विचार, आपल्या विचाराचं सरकार असताना आपल्या विचाराचा नगरसेवक झाला पाहिजे. समोरच्याला मतविभाजनाचा फायदा नाही झाला पाहिजे, यासाठी या लोकांनी त्याग दिला. आणि मी सांगतो, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, या पक्षाच्या वतीने भविष्यामध्ये यांना चांगली संधी पक्षाची देण्यात येईल. यांचा पूर्ण मान सन्मान, कारण आम्ही कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवणं. काय कार्यकर्त्यांचे छोटे मोठे प्रश्न असतात, 1 वर्षामध्ये आपण 50% प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालोय. आज शब्द दिला होता विधानसभा निवडणुकीच्या वेळेस, साकूर पठार भागात पाणी देऊन दाखवू, तळेगाव निमोनला पाणी देऊन दाखवू. आता ते सांगायला लागले पाऊस झाला म्हणून. मग पाऊस तुमच्या कार्यकाळात का नाही झाला? का पाऊस झालाच नाही का तुमच्या 40 वर्षात? त्याला पायगुण लागतो. आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे यावर्षी पाऊस बी झाला, भोजापूर सरला पाणी देऊ शकलो, तळेगाव भागात
पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी होतोय. आज कितीतरी तरुण आहे आपले, त्यांना रोजगार नाही. मग रोजगार शोधायला कुठं जायचं? चाकणला नाही तर मुंबईला नाही तर पुण्याला जायचं. तिथं बी पगार मिळणार 15-20 हजार, खोली भाडं जातं 5,000 10,000, खाण्याचे मेसचे भाडं जातं. प्रत्येक अशा गोष्टी करून आपल्या तरुणांना आई वडिलांपासून बी लांब जावं लागतं. कुटुंबातील अडचणी समजून त्यांना पुढं जाणं शक्य नसतं. पण आज आपल्याला आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेबांनी 2 दिवसापूर्वी, आणि शिंदे साहेब कसे आहेत, लाडक्या बहिणींना लाडक्या भावाचा जो शब्द दिला होता त्यांनी, का लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आणि जोपर्यंत शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आपलं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हा शब्द सुद्धा त्यांनी आपल्याला दिला आहे. संगमनेरमध्ये 19,000 लाडक्या बहिणींचे मधल्या कालावधीमध्ये प्रकरण रद्द करण्यात आले होते. पण मी अधिकाऱ्यांना सांगितलं, सगळे पुन्हा तपासा, पुन्हा करायला लावले. आणि तुम्हाला जबाबदारीने सांगतो, 18,000 लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ आपण चालू करून दिला. फक्त 1,000 लाडक्या बहिणी ज्या राहिल्या त्याच्यामध्ये माझा दोष नाही, कारण त्या इन्कम टॅक्स भरताय, त्याच्यामुळे त्या राहिल्या. पण मधी बघा, ज्यांचे बंद झाले असेल ते परत पैसे चालू झालेत. त्यामुळं आपली भूमिका समाजातील तळागाळातील प्रत्येक खालच्या स्तरापर्यंत जे लोक राहत आहे, म्हणजे झोपडपट्टीपासून तर वरच्या पातळीच्या लोकांपर्यंत आपल्याला पुढे त्यांचा विकास करण्यासाठी पुढे घेऊन जायचंय. नागरिकांना सन्मानाची वागणूक आमदार बदलल्यानंतर मिळायला लागली, नाही तर यापूर्वी आमदारला भेटणं सुद्धा तुमच्या नशिबात कोणाच्या नव्हतं. आमदारला का आमदाराचा पीए तुमच्या नशिबात नव्हता, वार्डातला नेता तुमच्या नशिबात नव्हता. आता कसं आहे, सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्याकडे येतील, बसतील, गोंजारतील, सांगतील अरे आरक्षण काही नाही. आता कुणीतरी योगेशच म्हणले का 2 दिवसात आरक्षण काढून देतो. मग 40 वर्ष काय वाटी वाजताना घेऊन बसले होते का तुम्ही इथं? आज इथं हद्दवाढ नाही नगरपालिकेची. हा पूल तुमच्यासाठी किती वर्ष पूल बंद होता? बरं, पूल पाडला कोणी होता हे सांगा बरं. पूल पाडणारा त्यांचाच ठेकेदार होता. जिल्हा परिषदेचा कॉन्ट्रॅक्टर जीसीबी घातला आणि खाली पुलाच्या फाउंडेशनला धक्का दिला. पूल पाडणारे हेच, आणि पूल परत होऊ नये यासाठी व्यत्यय आणणारे हेच लोक. पण मी आमदार झाल्यानंतर स्वतः 3 वेळेस आलो, स्वतः बघितलं, रात्रंदिवस काम करायला लावलं. बरं, ठेकेदार आहे त्यांचाच होता, पण त्यालाही सांगितलं बाबा पुढे पैसे काढायचे असेल, बिलं काढायचे असेल तर तुला इज्जतीत काम करावं लागेल. आणि हा पूल सुद्धा आपण विखे पाटलांच्या माध्यमातून, आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून पैसे आणले आणि तो सुरू केला. आपल्या सगळ्यांच्या तरुणांना ते सांगता का तरुणांना आमदार व्यसन दिन, आमदाराच्या कालावधीत व्यसन वाढले, त्यासाठी मी आता बरोबरच घेऊन फिरणं चालू केलंय. 2 दिवसापूर्वी जो एमडी ड्रग्सचा आरोपी धरला गेला त्याला बघा किती प्रेमाने केक भरू राहिले तुमचे साहेब, जुने साहेब. हा आरोपी आहे, हा ड्रग्स आणतोय संगमनेरमध्ये, हा संगमनेरच्या तरुणांना व्यसनाधीन करतोय. आणि हे फक्त माईक समोर आला का यांच्या अंगात येतं. आमदारला कसं बदनाम करता येईल? अरे बाबांनो, मला सुपारीचा नाद नाही, मला बडीशोपचा नाद नाही, आणि मी कशाला तरुणांना व्यसनाधीन करू? उलट माझा विचार आहे की या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी शिंदे साहेबांनी सुद्धा MIDC आचारसंहिता संपल्यावर 2 महिन्यामध्ये नोटिफिकेशन निघणार आहे. MIDC संगमनेरमध्ये येते. तुमच्यातील कोणीतरी, तुमच्या कुटुंबातील मुलगा जाईल, कोणाचा तरी भाऊ तिथं कामाला लागत आहे औद्योगिक वसाहत, त्याच्या बी तक्रारी एवढ्या आहेत का ते लोक येऊन आपल्याला सांगतात भाऊ आम्हाला मदत करा त्याच्यामध्ये. आणि तो सुद्धा आपण शब्द दिलाय का जरी तिथं आमच्या विचाराचे लोक नसले तरी तालुक्याचा आमदार, तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे, आणि ते मी निश्चित त्यांना सुद्धा आपण येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मदत करणार. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरख शनेहे, संगमनेर.